हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्येही नॉमनक्लेचर ऑफ हायड्रोकार्बन, दॅट इज नॉमनक्लेचर ऑफ अल्केन. लेक्चर नंबर आहे 6. गेल्या 5 लेक्चर्समध्ये आपण अल्केनविषयी सगळी इन्फॉर्मेशन बघितली आणि त्यांचे जे रूल्स आहेत नॉमनक्लेचरचे ते पण आपण लक्षामध्ये घेतलेले होते. आज आपल्याला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्या एक्झाम्पल्समध्ये आपण स्ट्रक्चरवरनं IUPAC नेम किंवा नेमवरनं स्ट्रक्चर या सगळ्या कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेणार आहोत. बघा, काही स्ट्रक्चर्स मी या ठिकाणी बोर्डवर काढलेले आहेत, त्यांचे आपल्याला IUPAC नेम्स तयार करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा राईट द IUPAC नेम्स. यांचे IUPAC नेम्स आपल्याला तयार करायचे. जेव्हा IUPAC नेम्स आपल्याला तयार करायचे असतील तेव्हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रूल लक्षामध्ये घ्यायचा, तो म्हणजे लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. मग आता आपण लॉंग चेन या ठिकाणी लक्षात घेणार आहे. बघा, समजा इथून सुरुवात केली 1 2 3 4, 1 2 3 4 5, ही घेतली 1 2 3 4 5 6. आपण ज्या चेन काउंट केलेल्या आहेत त्या सगळ्या चेन काउंट केल्यानंतर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ही 6 कार्बनची येते. याला आपण लॉंगेस्ट स्ट्रेट चेन म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आणि हे 6 कार्बनची लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे. जेवढे कार्बन ॲटम्स लॉंगेस्ट स्ट्रेट चेनमध्ये असतील त्यावरनं बेस नेम अल्केन आपण देत असतो. मग 6 कार्बनचा बेस नेम अल्केन होतो हेक्झेन. मग आपण इथे बेस नेम लिहून टाकलं. काय लिहिलंय बेस नेम? तर हेक्झेन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता 6 कार्बन सोडल्यावरती अजून कोण कोण आहे त्यामध्ये ते बघा. ही इथे ब्रँच दिसते, ही सुद्धा या ठिकाणी ब्रँच आहे, कारण याला आपण 6 कार्बन ॲटमची लॉंग चेन असं म्हटलं होतं. आता हा 1 कार्बनचा अल्किल ग्रुप, नाव काय असेल? मिथिल. हा पण 1 कार्बनचा अल्किल ग्रुप, नाव काय असणार? मिथिल. आता काउंटिंग कोणत्या बाजूनी करायचं? तर ज्या बाजूनी आपल्याला ब्रँच लवकर आल्याचं दिसेल किंवा सम ऑफ द लोकंड्स ही लोएस्ट असेल त्या बाजूनी आपण काउंटिंग करणार. इकडनं जर का मोजलं आपण तर 1 2 3, थर्डला पहिली ब्रँच आहे, फोर्थला दुसरी ब्रँच आहे. दुसऱ्या बाजूने मोजून बघू 1 2 3, थर्डला पहिली आणि फोर्थला दुसरी आहे. कोणत्याही बाजूनी मोजलं तरी ब्रँचिंग पोझिशन ही सारखीच आल्याचं आपल्याला दिसतं. मग एक काम करू, इथून काउंटिंग करू आपण. याला 1 म्हणतो, याला 2, हा कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, 5 आणि 6. काय दिसतंय? थर्ड कार्बनला मिथिल आहे, फोर्थ कार्बनला मिथिल आहे. दोन्हीही सारखेच अल्किल ग्रुप असले तर आपण डाय हा शब्दप्रयोग वापरू शकतो. मग इथे म्हणणार आपण डाय मिथिल. हेक्झेनच्या आधी मी शब्दप्रयोग टाकतो डाय मिथिल. बरं, आता हे 2 मिथिल ग्रुप कितव्या कार्बनला अटॅच आहे? तर एक थर्डला आहे आणि एक फोर्थला आहे. तर 3,4 नंतर हायपन द्या. 3 4 डाय मिथिल हेक्झेन. एकदा नावावरनं स्ट्रक्चरकडे जाता येईल. काय बघा, हेक्स म्हणजे किती कार्बन ॲटम? 6 कार्बन ॲटम. एन म्हणजे सिंगल बॉन्ड. मग काय करायचं? नावावरनं स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर सगळ्यात पहिले हेक्स 6 कार्बन ॲटम्स त्याच्यामध्ये काढणार. एन म्हणजे सिंगल बॉन्ड काढणार. 1 2 3 4 5 6. एन म्हणजे कोणता बॉन्ड असेल? सिंगल बॉन्ड. त्याच्यानंतर 3 4 डायमिथिल, याला मी 1 असं म्हणतो. 2 3 4 5 6. काय म्हटलंय? 3 4, 3ला मिथिल, 4ला पण मिथिल. आता बाकी व्हॅलन्सी पूर्ण करा. कार्बन हा टेट्रा व्हॅलंट आहे म्हणजे कार्बनची टोटल व्हॅलन्सी 4 आहे. आता या कार्बनला एकच बॉन्ड आहे म्हणजे अजून 3 व्हॅलन्सी सॅटिस्फाय व्हायची आहे, ती हायड्रोजनने सॅटिस्फाय करा. इथे काय लिहिणार तुम्ही? CH3. इथे काय येईल? CH2. याला ऑलरेडी 3 बॉन्ड्स आहेत. CH, याला पण 3 बॉन्ड्स आहेत. CH, याला 2 बॉन्ड्स आहेत. CH2, हा काय असेल? CH3. हे आणि हे स्ट्रक्चर सारखंच आहे. मी तुम्हाला जे स्ट्रक्चर तुमच्या समोर मांडलं होतं त्याचा IUPAC नेम कसं करायचं ते सांगितलं आणि रिव्हर्स पण सांगितलं की जर का नाव दिलं असेल तर त्यावरनं काय तयार करता आलं पाहिजे? स्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे. चला सेकंड एक्झाम्पल घेऊ. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेऊ. 1 2 3 4 5. बेस नेम काय येईल? पेंटेन. पेंट म्हणजे 5 कार्बन ॲटम, एन म्हणजे सिंगल बॉन्ड. आता काय करणार आपण? लोएस्ट पॉसिबल घेणार. या साईडने जर का बघितलं 1 2 3 4, 3 + 4 सम ऑफ द लोकंड्स येईल म्हणजे इज इक्वल टू 7. इकडनं काउंट केलं 1 2 3,
म्हणजे इथे सम ऑफ द लोकंड्स येतं 2 3 म्हणजे 5. ज्या बाजूनी सम ऑफ द लोकंड लोएस्ट असेल त्या बाजूनी आपण काउंटिंग करणार आहोत. मग आता या साईडने काउंटिंग करा. 1 2 3 4 5. 2 आणि 3 ला ब्रँच आहे, दोन्ही मिथिल ग्रुप आहे. मग इथे काय येईल 2 3 डायमिथिल पेंटेन. 2 3 डायमिथिल पेंटेन. आता पुन्हा एकदा आपण नावावरनं स्ट्रक्चरकडे जाऊ. नाव काय दिलंय बघा, पेंट. पेंट म्हणजे किती कार्बन ॲटम 5. 1 2 3 4 5. एन म्हणजे काय लागेल, सिंगल बॉन्ड. 2 3 दुसऱ्याला CH3, तिसऱ्याला पण CH3. चला व्हॅलन्सी पूर्ण करा. इथे येईल CH3, इथे काय येईल CH, इथे पण CH, CH2 CH3. हे आणि हे स्ट्रक्चर सेम आहे. पुन्हा आपण स्ट्रक्चरवरनं नाव आणि नावावरनं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आता नेक्स्ट आपण घेतला समजा हा जो आपण दिला यामध्ये लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. कोणकोणत्या येतील बघा. 1 2 3 4 5. दुसरं घेतलं 1 2 3 4 5. तिसरं 1 2 3 4 5 6. ही जी आहे ही लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आल्याचं आपल्याला दिसतंय 6 कार्बनची. मग 1 2 3 4 5 आणि 6 कार्बनची स्ट्रेट चेन आहे. नाव काय येईल, हेक्झेन. चला ब्रँचिंग पोझिशन बघायच्या आहेत. ब्रँचिंग मध्ये कोणकोणत्या येतात, 1 2 3 4 5 आणि 6 होतं. तर हे ब्रँच मध्ये आहे, हे पण ब्रँच मध्ये आहे आणि हे पण ब्रँच मध्ये आहे. मग आता कुठे कुठे ब्रँच आहेत बघा. या साईडनी जर का बघितलं तर दुसऱ्याला ब्रँच आहे, तिसऱ्याला आणि चौथ्याला. इकडनं जर का काउंट केलं तर पहिला, दुसरा, तिसरा, तिसऱ्याला, चौथ्याला आणि पाचव्याला ब्रँच आहे. दोन्ही साईडनी काउंट करू आपण बघा. या साईडनी जर का काउंट केलं तर 3rd पोझिशन, 4th पोझिशन, 5th पोझिशन म्हणजे 3 + 4 + 5 किती आले, हे 12. सम ऑफ द लोकंड्स 12 झालेत बघा. त्याच्यानंतर इकडनं जर का काउंट केलं तर हा 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6. सेकंडला, थर्डला आणि 4thला ब्रँच आहे. 2 + 3 + 4 किती झालं या ठिकाणी 9. सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट आहे म्हणून या साईडनी काउंटिंग करणार तुम्ही. आणि मग याचं नाव येईल बघा 2 3 4 ट्रायमिथिल, कारण 3 मिथिल ग्रुप आहेत म्हणून ट्रायमिथिल हेक्झेन. 2 3 4 ट्रायमिथिल हेक्झेन. आता नावावरनं स्ट्रक्चर कसं, हेक्स म्हणजे किती कार्बन ॲटम 6. 1 2 3 4 5 6. एन म्हणजे सिंगल बॉन्ड, हे काढले सिंगल बॉन्ड आपण. 2 3 4 हा सेकंड, याला CH3, याला CH3, याला सुद्धा CH3. व्हॅलन्सी पूर्ण करू. CH3 CH 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 CH2 CH3. हे आणि हे स्ट्रक्चर सेम आहे. 2 3 4 ट्रायमिथिल हेक्झेन. एक गोष्ट लक्ष द्या, स्ट्रक्चर मध्येच तुम्हाला नाव सापडू शकतं. स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. पहिला रूल अप्लाय करायचा. पहिला रूल आहे लॉंगेस्ट स्ट्रेच चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इनटू कन्सिडरेशन. बाय काउंटिंग द नंबर ऑफ कार्बन ॲटम बेस नेम अल्केन इज गिव्हन. त्यानंतर आपण बघणार सबस्टिट्यूशनमध्ये ब्रँचमध्ये कोण आहे आणि सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट घ्यायचे. जर का 2 मिथिल ग्रुप असले तर डायमिथिल म्हणा, 3 मिथिल ग्रुप असले तर ट्रायमिथिल म्हणा. असे आपण काही गोष्टी या पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये वापरल्या. चला पुढचा एक्झाम्पल बघा. लॉंगेस्ट स्ट्रेच चेन 1 2 3 4 5. 5 कार्बनचा बेस नेम आहे पेंटेन. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ब्रँच आहेत 1 2 3 आणि 4. बरं 4ही मिथिल आहेत म्हणून शब्द येईल टेट्रामिथिल. काय शब्द येणार, टेट्रामिथिल. लोएस्ट पॉसिबल 1 2 3 4 5. काय नाव येईल बघा. सेकंड कार्बनला 2 मिथिल आहे, थर्ड कार्बनला 2 आहे म्हणून 2 2 3 3 टेट्रामिथिल पेंटेन. काय नाव सांगितलं, 2 2 3 3 टेट्रामिथिल पेंटेन. हे आपण नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नावावरनं स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही तयार करू शकणार आहात. आता पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये आपण तुम्हाला प्रॅक्टिस करून दिलेली आहे. आता नेक्स्ट वन बघा. या ठिकाणी आपल्याला लॉंगेस्ट स्ट्रेच चेन जे आहे ते लक्षामध्ये घ्यायचं आहे. काय आहे लॉंगेस्ट स्ट्रेच चेन, 1 2 3 4 5 6 7. 7 कार्बनचा दिसतोय. 1 2 3 4 5 6 7. हा पण 7 कार्बनचा आहे. आता कुठला निवडायचा आहे याचा विचार आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे बघा.
पहा एकदा 1 2 3 4 5 6 7 कार्बन ॲटम्स आर देअर. समजा हे जर का आपण स्ट्रेट चेन म्हणून घेतली तर ब्रँचमध्ये कोण कोण येत आहे? 1 2 3 आणि हा येतोय 4. किती ब्रँचेस झाल्या? तर 4 ब्रँचेस झाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि ही दुसरी घेतली समजा आपण 1 2 3 4 5 6 7, तर त्या केसमध्ये ही एक ब्रँच आणि ही पूर्ण एकच ब्रँच. मध्ये किती ब्रँचेस येतील? 2च ब्रँचेस येतील. आपला एक रूल होता, जर का 2 लॉंगेस्ट स्ट्रेट चेन असतील तर अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन निवडा ज्यामध्ये नंबर ऑफ ब्रँचेस जास्त आहे. मग 2 लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे. एका लॉंगेस्ट स्ट्रेट चेनमध्ये 2च ब्रँचेस येतात. एका लॉंगेस्ट स्ट्रेट चेनमध्ये 4 ब्रँचेस येतात. साहजिकच आपण अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन सिलेक्ट करू ज्यामध्ये 4 ब्रँचेस आहे. मग ही सिलेक्ट करणार आपण 1 2 3 4 5 6 7. ब्रँच ब्रँच, ही पण ब्रँच आणि ही पण ब्रँच आहे. 7 कार्बन ॲटम म्हणजे हेप्टेन. हा दिला आपण हेप्टेन. ठीक आहे. आता ब्रँचेस बघू आपण. या साईडने बघितलं तर 3rd पोझिशनला आहे. इकडनं काउंट केलं तर 2ndलाच आहे. 1 2 3 4 5 6 7. चला बघा, 2ndला मिथिल मिथिल आणि 5thला पण मिथिल आहे. म्हणजे 2,2,5 ट्रायमिथिल हा एक तुकडा आपल्याला मिळाला. 2,2,5 ट्रायमिथिल. त्याचबरोबर 3rdला इथिल आहे. 3rd पोझिशनला काय आहे? इथिल. आता प्रश्न हा पडेल की मिथिल पहिले लिहायचा की इथिल पहिले लिहायचा? तर लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार आपण त्याच्यामध्ये करणार आहे. मग अल्फाबेटिकल ऑर्डरचा जर का विचार केला तर नाव येतं याचं 3 इथिल, 2,2,5 ट्रायमिथिल हेप्टेन. बरोबर आहे का? बघा एकदा. तिसऱ्याला इथिल 2,2,5 ट्रायमिथिल हेप्टेन. 3 इथिल 2,2,5 ट्रायमिथिल हेप्टेन. लक्षात आलंय? इथे आपल्याला एक रूल रिकॉल झालाय की 2 लॉंगेस्ट स्ट्रेट चेन जर का असल्या तर अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घ्या ज्यामध्ये नंबर ऑफ ब्रँचेस या जास्त असतील. नेक्स्ट वन बघा. आता लॉंगेस्ट स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची आहे. 1 + 5 शॉर्टकट दिलाय, कंडेन्स फॉर्ममध्ये दिलाय. हे 5 CH2 ग्रुप आहे. 5 वेळा लिहिण्याच्या ऐवजी CH2/5 करून टाकलाय. मग हा पहिला कार्बन +5, 1 + 5 किती झाले? 6, 7 8 9 10. पुन्हा एकदा 1 2 3 4, 4 + 5 9 + 1 10. म्हणजे लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ही घेतली आपण ज्यामध्ये 10 कार्बन आहे. नाव झालं त्याचं डेकेन. काय नाव झालं? डेकेन. त्याच्यानंतर ब्रँचमध्ये हे आहेत बघा, लोएस्ट पॉसिबली 1 2 3 4. इकडनंच काउंट केलं लोएस्ट पॉसिबल येत आहे. म्हणजे 4ला 2 मिथिल ग्रुप आहे. मग 4 4 डायमिथिल डेकेन. काय नाव झालं? 4 4 डायमिथिल डेकेन. हा CH2/5 समजलाय ना? हे 5 CH2 ग्रुप आहेत. CH2 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 असे 5 CH2 ग्रुप आहेत. चला याच्याविषयी बघा. इथे लॉंगेस्ट स्ट्रेट चेन कशी येईल बघा. आपण जर का काउंट केलं तर 1 2 3 4 + 4 8 + 1 9. 1 2 3 4 + 4 8 + 1 9. 2 लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आल्या 9 कार्बनच्या. अशी सिलेक्ट करा की ज्यामध्ये ब्रँचेस जास्त असतील. हे पण एकदा काउंट करून बघू आपण. 1 2 3 4 5 6 7. तर ही 9चीच आपल्याला लॉंगेस्ट स्ट्रेट चेन असणार आहे. मग आता कोणती लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घ्या? तर आपण समजा जर का 1 2 3 4 + 4 8 आणि 1 9 ही जर का आपण घेतली तर एकच ब्रँच येते. पण जर का आपण स्ट्रेट चेन घेतली 1 2 3 4 + 4 8 + 9 ही सरळ, तर आपल्याला 2 ब्रँचेस येतात. साहजिकच मोर ब्रँचेसवाली घेणार. तर इकडनं आपण बघू 1 2 3 4 + 4 8 आणि हा किती होईल? 9. ठीक आहे. 9 कार्बनचा नोनेन. ठीक आहे की नाही? आता 2ndला मिथिल, 4ला N प्रोपिल आहे म्हणजे प्रोपिल आहे. IUPAC मध्ये N शब्द आपण वापरत नाही, फक्त प्रोपिल म्हणणार. मग या ठिकाणी ABCDEFGHIJKLM NOP पहिले M आहे नंतर P आहे. म्हणजे पहिले M लिहिणार मग P लिहिणार आपण. मग नाव काय लिहायचं? 2 मिथिल
4 प्रोपिल नोनेन, 2 मिथिल 2 हायपन मिथिल कॉमा 4 हायपन प्रोपिल नोनेन असं याचं नाव आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. लक्षात येते ना गोष्टी. आता नेक्स्ट वन बघा. या ठिकाणी बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आपण दिलेलं आहे. कुठलं स्ट्रक्चर दिलं आहे? बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. त्याचा IUPAC नेम आपल्याला विचारलाय. काय करायचं? बॉन्ड लाईन स्ट्रक्चरचा IUPAC नेम जसा जसा सराव होईल तसं तसं डायरेक्ट पण काढता येईल, पण सराव नसेल तर पहिले त्याचा ॲक्च्युअल स्ट्रक्चर काढून घ्यायचं आणि मग त्यावरनं IUPAC नेम तयार करायचं. कसं ॲक्च्युअल स्ट्रक्चर काढता येईल बघा. 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन. 1 2 3 4 5 6 7 सिंगल बॉन्ड आहे. हे देऊन टाकला सिंगल बॉन्ड. 1 2 3 4 4ला इथिल ग्रुप आहे. 1 2 3 4 इथिल ग्रुप म्हणजे 2 कार्बनचा CH2 CH3 ET म्हणजे इथिल. नंतर 5ला मिथिल आहे. इथे CH3 काढला. 5 म्हणजे सध्या आपण इकडनं काउंट करतोय म्हणून त्याचा ॲक्च्युअल नंबरिंग कुठून करायचं हे आपण नंतर बघणार आहे. जे दिसतंय ते आपण काढतोय सध्या. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 ET म्हणजे इथिल, Me म्हणजे मिथिल. व्हॅलन्सी पूर्ण करा. CH3 CH2 CH2 CH CH CH2 CH3. आता लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घ्या. 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनचा काय येईल? हेप्टेन. लोएस्ट पॉसिबल बघा. इकडनं गेलं तर 4थला ब्रँच येते, इकडनं 3rdलाच येते. 1 2 3 4 5 6 7 3 मिथिल आणि 4 इथिल आहे. अल्फाबेटिकल म्हणून 4 इथिल 3 मिथिल हेप्टेन असा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. 4 इथिल 3 मिथिल हेप्टेन. तुम्हाला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिलं होतं, त्यावरून ॲक्च्युअल स्ट्रक्चर काढलं आणि त्यावरून त्याचा आपण IUPAC नेम तयार केलेलं आहे. आता हा बघा काय दिलाय. C2H5/4C. याचा अर्थ हे कंडेन्स स्ट्रक्चर आहे. कंडेन्स म्हणजे शॉर्टकटमध्ये काढलेलं. याचा अर्थ काय? कार्बनला 4 C2H5 ग्रुप लागले आहेत. मग काढू आपण. हा कार्बन, याला C2H5 4 आहे. हा दुसरा, या साईडला तिसरा आणि इकडे काढला चौथा. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. याला अजूनही एक्सपांड करता आलं असतं. C2च्या ऐवजी CH3 CH2 पण लिहिता आलं असतं आपल्याला. आता याचा IUPAC नेम तयार करायचा आहे. चला लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेऊ. 1 2 हे 2 कार्बन आहेत बघा. 1 2 3 4 5 5 कार्बनची लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे पेंटेन. काय आहे? पेंटेन. आता हा पहिला, इथेच दुसरा, हा तिसरा, चौथा आणि पाचवा असे 5 कार्बन्स आहे. 5 कार्बन ॲटम्स आर देअर. 3rd कार्बनला 2 ब्रँचेस आहे. C2H5 C2H5 म्हणून याचं नाव येईल 3,3 डायइथिल. 3,3 डायइथिल पेंटेन. काय नाव दिलं? 3,3 डायइथिल पेंटेन. दिस इज द IUPAC नेम ऑफ धिस कंपाऊंड. आता हा 10वा बघा. काय दिलेला आहे? C2H5/2 CH CH2 C CH3/3. आता याचा अर्थ काय आहे? C2H5/2 म्हणजे 2 C2H5 या कार्बनला अटॅच आहे. पहिला मी हा कार्बन काढून घेतो CH. याला 2 C2H5 आहे. हा एक C2H5 काढला इकडे, त्यालाच परत C2H5 अजून अटॅच आहे. पुढे काय आहे? CH2. नंतर C. या Cला 3 CH3 ग्रुप आहेत. हे काढले 3 CH3 ग्रुप. 1 2 आणि 3. बघा, जे कंडेन्स स्ट्रक्चर होतं त्याला आपल्या सोयीनिशी आपण पहिले लिहून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आपल्याला बघायची आहे. बघू आपण. 1 2 3 4 5 6 6 कार्बनची लॉंगेस्ट स्ट्रेट चेन आहे. नाव येईल हेक्झेन. ठीक आहे. आता ब्रँचिंग सगळ्यात लवकर इकडनं सेकंडला आहे. इकडनं सेकंडला नाही, इकडनं थर्डला आहे. कारण हा 1 2 आणि हा थर्ड आहे. लक्षात घ्या, काही वेळेला घाईघाईमध्ये 1 2 असं घेऊन त्यामध्ये कन्फ्युजनमध्ये होतं. तर हे 2 कार्बन ॲटम्स आहेत. 1 2 आणि इकडनं थर्डला ब्रँच आहे, तर इकडनं सेकंडलाच ब्रँच आहे आणि त्यामुळे साहजिकच काउंटिंग आपण इकडनं करणार. 1 2 3 4 5 आणि 6. मग काय होईल? 2 2 डायमिथिल आहे आणि 4 इथिल आहे. अल्फाबेटिकली विचार करा. 4 इथिल 2 2 डायमिथिल हेक्झेन असं याचं नाव आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे.
तर इथे आपण काय केलं, पहिले कंडेन्स स्ट्रक्चर होतं, त्याच्यामधनं थोडं एक्सपांडेड स्ट्रक्चर काढलं आणि त्यावरनं त्याचा IUPAC नेम दिलं. कसं झालंय बघा, 2 3 4 5 6 हेक्झेन, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. सेकंडला 2 होते डायमिथिल, 2 डायमिथिल आणि 4ला इथिल, अल्फाबेटिकली म्हणून इथिलला चान्स दिला. 4 इथिल 2 डायमिथिल हेक्झेन असं आपण याचं नाव दिलेलं आहे. या 8th एक्झाम्पलमध्ये बॉन्डलाईन स्ट्रक्चरवरनं आपण IUPAC नेम बघितलं होतं. यातलं कुठलंही एखादं स्ट्रक्चर जागा जर का असेल तर त्याचं बॉन्डलाईन स्ट्रक्चर कसं काढता येईल ते पण आपण बघून घेऊ. चला याच्याविषयी आपल्याला बघता येईल. इथे जागा आहे आपल्याकडे थोडीशी. काय आहे बघा, इथे लॉंगेस्ट स्ट्रेच चेन कोणती घेतली होती, 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटमची लॉंगेस्ट स्ट्रेच चेन आहे. पेन ठेवल्याबरोबर 1 म्हणायचं, फर्स्ट कार्बन हा आहे. 1 2 3 4 5 6 हे 6 कार्बन ॲटम्स तुमचे झाले बघा, 6 कार्बन ॲटम. आता पुढे काय, सेकंडला CH3 आहे, हा फर्स्ट हा सेकंड, याला CH3 हा सारला CH3 आपण. त्याच्यानंतर थर्डला CH3 आहे, हा काढला आपण. नंतर फोर्थला काय आहे, पुन्हा CH3 आहे, परत CH3 काढला आपण. तर हे जे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे हे त्याचा आपण बॉन्डलाईन स्ट्रक्चर या ठिकाणी काढलंय. बघा थिंकिंग कसं केलं, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 झाले 6 कार्बन. नंतर सेकंडला मिथिल, हा मिथिल, थर्डला आणि फोर्थला पण. तर सेकंड थर्ड फोर्थ स्ट्रक्चर बॉन्डलाईन स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. अजून कोणाचं काढता येईल, जागा इथे दिसते आपल्याला, याचा आपण स्ट्रक्चर काढू. चला विचार करा, किती आहेत कार्बन याच्यामध्ये म्हणतात, डेकेन. डेक म्हणजे किती, 10. 10 कार्बन ॲटम, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले 10 कार्बन ॲटम्स. आता पुढे काय दिलंय, तर आपण पहा इकडनं काउंटिंग केलं होतं, 1 2 3 4. 4ला 2 मिथिल ग्रुप आहे, 1 2 3 4. ते म्हणाल सर इकडनंच काउंटिंग करायची का, जरुरी नाही आहे, या साईडनी काउंटिंग केलं तरी सुद्धा चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही, पण जनरली इकडनं काउंटिंग करतात. 1 2 3 4. 4ला 2 मिथिल ग्रुप आहेत, एक मिथिल ग्रुप वरती काढतो, एक खाली काढतो. दोन्ही वरती काढले तरी सुद्धा चालतील. ही जी रेष आपण काढली इथे कार्बन असतो, या कार्बनला एकच बॉन्ड आहे, याचा अर्थ हा CH3 आहे. एकदा वाचतो मी, हा CH3 CH2 CH2 इथे फक्त सील. का बरं फक्त सील, कारण या कार्बनला ऑलरेडी 4 बॉन्ड दिसतात आहे, 1 2 3 4 म्हणून C आहे. इथे CH3, इथे पण CH3. या ठिकाणी या कार्बनला किती बॉन्ड आहेत, 2. टोटल व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे हा CH2 आहे. CH2 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 आणि टर्मिनलला काय असतो, CH3. तर हे त्याचं बॉन्डलाईन स्ट्रक्चर आहे. याच्याविषयी बघता येईल, थोडीशी जागा दिसते. पेंटेन 5 कार्बन ॲटम, 1 2 3 4 5. त्याच्या आधी काय म्हणतात आहे, 2 2 3 3 टेट्रामिथिल. दुसऱ्याला 2 मिथिल ग्रुप, 1 2. तिसऱ्याला 2 1 2. हे झालं याचं स्ट्रक्चर. बघा बॉन्डलाईन स्ट्रक्चर अगदी सहजपणे काढल्या जातं. काही वेळेला एक्झाम्समध्ये ते देताना आपल्याला बॉन्डलाईन स्ट्रक्चर देतात, आपण स्वतःहून बॉन्डलाईन स्ट्रक्चर काढायचं नाही, आपण तर नॉर्मल स्ट्रक्चर काढणार. पण त्यांनी जर का बॉन्डलाईन स्ट्रक्चर दिलं असेल रिॲक्शनमध्ये तर तुम्हाला ते कोणतं स्ट्रक्चर आहे हे लक्षामध्ये येणं आवश्यक आहे. चला हे घ्या, कोणतं आहे, हेप्टेन. चला बघा, 1 2 3 4 5 6 7. पुढे काय आहे, 3 इथिल, 1 2 3. याला इथिल आहे, इथिल म्हणजे 2 कार्बन ॲटम, हा एक आणि हा दुसरा, असा आपण काढला इथिल. 2 2 5. दुसऱ्याला 2 मिथिल ग्रुप आहे, हे 2 मिथिल ग्रुप, 1 2 3 4 5. पाचव्याला परत मिथिल ग्रुप आहे, बघा एकदा, 1 2. दुसऱ्याला 2 मिथिल, 3 4 5. अजून एक मिथिल ग्रुप त्याला काढला आणि तिसऱ्याला इथिल आहे. इथिल कसा काढला समजलं ना, हा जो आहे हा CH2 आणि हा काय असतो CH3. हे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी काढलंय. चला हे एक स्ट्रक्चर बघा, नोनेन 9 कार्बन ॲटम, 1 2 3 4 5 6 7 8 9. 4 प्रोपिल, नुसता प्रोपिल लिहिला IUPAC मध्ये म्हणजे स्ट्रेट चेन आहे. आणि 2 मिथिल आहे, 1 2. दुसऱ्याला मिथिल काढा, 3 4. याला प्रोपिल काढायचं आहे. आता प्रोपिल जर का आपल्याला काढायचं आहे तर 3 कार्बन ॲटम्स आहे, मग 3 कार्बन ॲटमचा हा 1, हा 2 आणि हा 3. या पद्धतीने काढणार. बघा CH2 CH2 CH3 CH2 CH2 CH3.
कॉर्नर आला म्हणजे कार्बन आहे असं समजायचं. हे जर का तुम्ही सरळ काढत गेले, किती लांब जरी काढलं तर तो फक्त CH3 होईल. उदाहरणार्थ हा जो आहे हा मी इतका जरी लांब काढला तरी याला काही वेगळा अर्थ नाही आहे, हा CH3 असणार. म्हणून कॉर्नर काढला, हे बघा इथून हा पहिला कॉर्नर म्हणजे CH2, दुसरा कॉर्नर CH2, टर्मिनल CH3. तर या पद्धतीने आपण याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिलंय. हा सुद्धा एक दिलाय, काही स्ट्रक्चर बाकी आहेत त्याचे तुम्ही सुद्धा काढून बघू शकता. नवीन नवीन एक्झाम्पल्स घ्यायचे आणि स्वतः बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढायचे. हे बघा कंडेन्स स्ट्रक्चरचं IUPAC नेम, बॉन्ड लाईन स्ट्रक्चरचं IUPAC नेम किंवा IUPAC नेम दिलं असेल तर त्यावरनं स्ट्रक्चर, असे काही एक्झाम्पल सध्या आपण बघितले आहेत. अजूनही काही एक्झाम्पल आपल्याला बघता येऊ शकतात.